प्रियाने अश्विनला सांगितलं महिपतचं सत्य। नमस्कार मंडळी, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतंय। मधुभाऊंना हे नेमकं काय झालं आणि मधुभाऊंनी कुणाचंच काय वाईट केलं नव्हतं, तर आता त्यांना ही शिक्षा का भोगावी लागते। त्यानंतर अर्जुन म्हणतो मधुभाऊंना काही सुद्धा होणार नाही, आपण पॉझिटिव्ह विचार करूया। तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात। डॉक्टर अर्जुनला म्हणतात की त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। डॉक्टर अर्जुनला म्हणतात आम्ही ज्या नवीन ट्रीटमेंटची सुरुवात केली होती ना, त्याला तुमचं पेशंट खूप चांगलं रिस्पॉन्स करतंय। मला असं वाटतंय मधुभाऊ लवकरच कोमातून बाहेर येतील। हे ऐकून साक्षी आणि अर्जुन खूपच खुश होतात। त्यानंतर सायली म्हणते की हा महिपत किती नीच माणूस आहे, तिच्या मुलीने खून केलाय, त्याच्यामुळे तिला शिक्षा झाली। हे सगळं समजून न घेता तो सुडाला पेटलाय। पोलिसांना त्यांचं कर्तव्य करू द्या, आता मी माझं कर्तव्य करते। त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी येतात। महिपत सुद्धा तिथे असतो। सायली महिपतला म्हणते माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेत महिपत। अरे नव्याने आयुष्य सुरू करणार होते ते, पण तू त्यांच्यापासून ते हिरावून घेतलं। आणखी किती जणांची तळतळाट घेणार आहेस रे तू? तुझी मुलगी शिक्षा भोगतीये, हे पुरेसं नाहीये का तुला? हे ऐकून महिपतला तर खूप राग येतो आणि सायलीचा गळा दाबायचा प्रयत्न करतो महिपत। पण तेवढ्यात तिथे अर्जुन त्याला धरतो आणि त्याच्याकडे रागाने बघतो। महिपत सुद्धा त्याच्याकडे रागाने बघतोय। पुढे नेमकं काय होईल तुम्हाला जर माहित असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।